फ्रेंड्स, मुट्टल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व शाळा, मग त्या खाजगी शाळा असतील, अनुदानित शाळा आहेत, विनाअनुदानित शाळा आहेत, तर त्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी भरतीची जाहिरात येणार आहे. त्याच्यामध्ये किती जागा आहेत, कोणती पदं आहेत, ही माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर भरतीचे नवीन निकष जाहीर झालेले आहेत. मग ते नवीन निकष कोणते आहेत, तीसुद्धा माहिती पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणारच आहे. ती सविस्तर आणि सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे काय, तर ज्या खाजगी शाळा असतात त्या ठिकाणी शिक्षक सोडून कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात त्याला आपण शिक्षकेतर कर्मचारी असं म्हणतो. मग ती सगळी सविस्तर अशी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, विज्ञान यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. टेस्ट सिरीज दिलेले आहेत, ई बुक दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि एवढं सारं फक्त 999 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे मी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग. त्याच्यापुढे शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे निकष जाहीर. भरतीसाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 बनवला आणि पुढारी वर्तमानपत्राने ही सगळी माहिती दिलेली आहे. तर ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत. त्याला महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 असे संबोधण्यात येणार असून याच नियमांच्या आधारे भरती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला तब्बल 21 वर्षांनी वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे भरती किती वर्षानंतर होत आहे माहिती आहे का, तर 21 वर्षानंतर होत आहे. त्याच्या पुढे पहा आता, राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. ही बंदी उठवण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला. त्यांच्या मागणीला 2019च्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला आहे. परंतु 2019चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले. त्यानंतर आता 2026मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 बनवण्यात आला आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या पुढे पहा आता, भरती किती पदांची होणार आहे, तर साधारण 30,000 पदांची होऊ शकते भरती. याच्यामध्ये पहा, राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17,695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4,912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे असतील, तर ग्रंथालयांची 2,118 पदे, तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीची 4,685 पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत. या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत तेथे भरतीसाठी संधी आली आहे. आता म्हणजे पदं कोणकोणती आहेत ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. लिपिक आहे, मुख्य लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, ही ती पदं आहेत. आता त्याच्या पुढे पहा अजून काय माहिती त्यांनी दिलेली आहे. तर भरतीसाठीचे नवीन निकष काय आहेत ते आपण पाहूयात. कनिष्ठ लिपिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, म्हणजे लिपिक पदासाठी पदवी पाहिजे आणि टंकलेखन पाहिजे बरं का. आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाराने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र पाहिजे. लिपिकसाठी पात्रता. आता वरिष्ठ लिपिकसाठी पहा, तर वरिष्ठ लिपिकमध्ये नियमित वेतन श्रेणींसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून
ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने म्हणजे वरिष्ठ लिपीत हे पद पदोन्नतीनं भरलं जाणार आहे. प्रमुख लिपीतमध्ये पहा, वरिष्ठ लिपीत हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी न इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने ग्रंथपाल, सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. त्याच्यापुढे प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि शिपाई पदासाठी मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती म्हणजे शिपाई पदं ही अनुकंपा तत्त्वावर भरली जाणार आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यक व कनिष्ठ लिपीत ही 2च पदं सरळ सेवेनं भरली जाणार आहेत. वरिष्ठ लिपीत, प्रमुख लिपीत ही पदोन्नतीनं भरली जातील आणि शिपाई हे पद अनुकंपाद्वारे भरलं जाईल. म्हणजे कनिष्ठ लिपीत आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही 2 पदं मात्र सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12वी विज्ञान 12वी सायन्स पाहिजे. 12वी सायन्स असलेला कोणताही विद्यार्थी भरू शकतो. आता अजून याच्यामध्ये पहा की राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत असताना त्यांच्या पात्रतेमध्ये बदल करत उच्च शिक्षित कर्मचारी मिळतील अशी व्यवस्था केली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे, परंतु गेल्या 21 वर्षांपासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती कधी ना कधी करण्याने काही ना काही कारणाने रखडलेली आहे. त्यामध्ये आता कोणताही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रिया वेगाने राबविणे गरजेचे आहे. शिवाजी खांडेकर, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ. तर अशा पद्धतीनं शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि लवकरच याची जाहिरात येईल आणि ही परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेतली जाणार आहे, हे पण माहिती असू द्या. शक्यता जास्त IBPS मार्फत होण्याची आहे, कारण टेट ही परीक्षा IBPS घेते आणि त्यांच्याकडेच ही परीक्षा द्यायचं चाललं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ. तर IBPS मार्फत परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर याच्यामध्ये लिपीटसाठी पदवी प्लस टायपिंग आणि आपलं हे जे कोणतं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12वी सायन्स ही पात्रता आहे. जर तुम्हाला प्रयोगशाळा सहाय्यकसाठी लॅब ॲसिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब ॲसिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई-बुक विकत घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.